हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण बघणार आहोत, नेहमी स्वयंपाक करून आपल्याला कंटाळा आलेला आहे, झटपट होणारं काहीतरी हवं असेल तर हे एकदा ट्राय करूयात। तर चला, एक वाटी हे बघा तांदूळ घेतलेले आहेत, पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, पाव वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, पाव वाटी मसूरची डाळ घ्यायची आहे, पाव वाटी चण्याची डाळ घ्यायची आहे, पाव वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत, पाव वाटी सोयाबीन घ्यायचे आहेत। आता स्वच्छ ह्याच्यामध्ये धुवून सगळं मिक्स करायचं, स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे। अतिशय पौष्टिक आहे, ही सगळ्या डाळी वगैरे आहेत त्याच्यामध्ये, पौष्टिक पण आहे आणि चवीला पण छान लागते आणि झटपट होणारी आहे। तर नक्की तुम्ही ट्राय करा एकदा। तर हे बघा, कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये साधारणतः 2 चमचे तूप टाकायचं आहे। तूप छान गरम होऊन द्यायचं आहे, त्यामध्ये जिरा आणि मोहरी एकदम टाकायची आहे। आणि हे बघा, जरा मोठासा कांदा किंवा मीडियम साईजचे 2 कांदे कट करून घ्यायचे आहेत, उभे उभे असे कट करून घ्यायचे आहेत। 2 मिरच्या कमी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत, तमालपत्री, दालचिनी, काळी मिरी, लवंग याच्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता टोमॅटो घ्यायचा आहे, तोही 1 घेतलेला आहे टोमॅटो आणि तोही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये गाजर घेतलेला आहे 1 आणि शिमला मिरची घ्यायची आहे, ओबडधोबड असे कट करून घ्यायचे आहेत, त्याही याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि 1 बटाटा सोलून धुवून कट करून घेतलेला आहे, तोही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। चवीला हा भात एकदम छान लागतो, नक्की तुम्ही एकदा तरी ट्राय करा। कंटाळा आला असेल आपल्याला स्वयंपाक करून करून, तर एक दिवस असं वाटतं की आपल्याला काहीच करायला नको, तर असा हा भात नक्की करून बघा। तर हे बघा, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि मीठ आणि हळद घेतलेली आहे पाव चमचा, आणि कोणताही तुम्ही राईस मसाला घ्या, मी हा फ्राय राईस मसाला घेतलेला आहे, 10ची 1 पाकिट भेटतं ते, 1 पाकिट टाकलेलं आहे। अतिशय छान चव येते याला, या मसाल्याने। आणि हे बघा, आता आपण जो डाळ तांदूळ धुतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित हलवायचं आहे, मिक्स करायचं आहे। हे बघा, आता पाणी टाकायचं आहे, जेवढी डाळ तांदूळ असेल त्याच्या 1.5 पट पाणी टाकायचं आहे आणि आता झाकण लावून व्यवस्थित असं 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या। आता याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे। रेडी आहे आपला भात। तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। तर चला, उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोवर धन्यवाद।